चला गाडचे 12 वाजले. गावात गेला का पक्का टाइमपास होतो. मित्र भेटत आहे. चला उपवास आहे आज फराळ तरी कर. काय हला बाबूराव कोण निघाला? हा? कोण निघाला? आपल्याला काय काम काम नाही तुला? काहीच काम नाही भाऊ. छे आहे गावापैकी तू सापडला आज बिगर कामाचा. मग बापाने मस्त बंगला बांधून ठेवला. हा आयश पायश काहीच टेन्शन नाही. मग बांगल्याचं काय सिमेंट काढून खातो का? 2000 रुपयाचा बूट, छुआ. 2500 शर्ट, हा 300 रुपयाची पॅन्ट. 2.5 आणि 3 28 का? 2800. आणि 500 रुपयाचा बूट का? 500चा नाही, नाही? 1500 रुपयाचा आहे. किंवा 28 15 43 हा अरे मजा करते होते. बरं आहे, चांगलं आहे. बरं मी काय म्हणतो, हा आता काय तेवढं जुगाड करा ना आपलं. काच गंगेचं आणि गंगेच्या पुरीचं नावच काढू नको बाबू होती. हे सोडून बोल वाटलं तुला वाटलं माझ्या घरी चाल मी काय म्हणतो, जोंगा जेवण कर. आपल्या माझ्या जवळ तो कोण आहे, मी या गोष्टी मी सांगू कोणाला? अरे गस कराय तुला वाटतं बाबराव करी भाऊ. आता बाबरावने सगळं सोडून दिलं आता. कारण एक दिवस तुला पाठवलं होतं त्या गंगेच्या घरी. किती मार खाला आम्ही नवरा बायकोन. तुला माहिती आहे चांगलं. पार्सू तर मारलं होती ना. पण माय बायको रात्रभर हळद लावायची आणि मी तिला लावायची आणि ती मला लावायची. झालं ना बरं आता. म्हणजे आता म्हणजे जखमा बरं झाले. आता परत तुला दुसरं जखमा करायच्या का मला? हा माझ्यावर तेवढं प्रेम काय नाही. म्हणजे तो करता करता चालला भाऊ. नाही भाऊ तू दुसरा सांग कोणला आता. त्या पिण्या बिण्याला सांग. मी जाऊ का मग? कुठं? मी जातो मग हिरी जीव देतो मग. ए बाबा मला काय स्वतः नाही पडायचं. चालेल. तू जीव दे रे तिकडे काय करा. चल हे काय नाटकेपणा आहे लोकांच्या गाडचं. जो तो उठतो बाबराव तू करशील काय काम मावलं. पण कामही चांगलं नाही ना भाऊ. त्या गंगीचं ती आग्या मोळ गंगी. हां कोणा नाव घ्यावं तिचं. पण सांगावं कसं काम यायला पटत नाही. चला आपल्याला भूक लागली फराळाचं करून घेत. हाय आई देवा म्हातारा माणूस झाला का अवघड दिवस आहे त्या म्हाताऱ्या माणसाव. कर 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 कष्ट मोकार कष्ट केले. नाता बसून खायचे दिवस आले तर सुनबाई पाय ना काही. काय करावा नुसती घरात बसून राहती. या पोरे असं काय सांगावा. या बाबा ती आहे या पोरीने का अजून शेणखोर केला नाही काय नो. अरे काय वागू राहिली सोनबाई गाडची. हां वाजले 12. लक्ष्मी खाली शेणखोर तसाच. हां आईला काची लक्ष्मी गाडची. खराट पावली लक्ष्मी लागली गाडची. तरी मी मा पोराला म्हणत होतं अरे ही पोर करू नको. नाही नाही म्हणत दादा लय भारी ये लय भारी. मग आता घे ये लय भारी. फार खोटा उपटावला ना तिनं मामाला पार आपला घराचा. हां ए सुनबाई ए सुनबाई काय काय करते का? बाई या म्हाताऱ्याला काय झालं? हे मक्का वाळत घालत होते. हा काय या डांगऱ्याला काय करू काय नाही बाई. जेव्हा पाहिलं तेव्हा मानावाने आडते डिचक. याचे डोळे जाय नाही एका परचे. जेव्हा पाहिलं तेव्हा मानावाने आडते. काय करावं एकदाच नाही याला उधराच्या गोळ्या चालू करू. काय काय कुठं गेलती का बाई? त्या मक्का वाळत घालत होते. हा का? हा अगं वाजले किती आता पाय ना. मग काय करावं आता? ते अरे. रोजच वाजत त्या. हा का? मग अगं ये रोज वाजाते माहिती आहे. पण आज ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी खालचा शेणखोर कवा करायचा हा? मग आता ते नाही मी उचलायचं का? मग आता काय गडी ठेवू काय तुमच्या करताना? मला 2च हात दिले देवानं. हा का? हा लाज नाही वाटत लाज? पर मरायला लागलं ना डंगर हा? तरी चालूच आहे का थोबाड? हा ना? हा अरे पार तू लक्ष्मी म्हणाव का काय म्हणाव तू? काय लक्ष्मी म्हणावं हा? का काय म्हणावा? म्हणतेच असं आहे अवदसा म्हणतेच आणि तसंही म्हणतेच. हा ना? हा कोण म्हणले तुला अवदसा? मग सारे सकाळी तुमचा लेख म्हणून गेला अवदसा म्हणे आवर म्हणे लवकर. हा ना? हा अगं ये शेणखोर पाय त्या ए, लक्ष्मीला. बापरे, काही नाही ना आणि समा पिच्चा धरला बाई एकदाच मला खड्ड कांदा आणि गाडून टाका एकदाच. हा तरी बा पोराला म्हणलं होतं ग काय करू नको रे पोर. अरे डांगऱ्या तुझे कान भरणार मानावरीचे. हा माहिती डांगरामती डांगरामती मला. हा मग काय म्हणणार रे? काय लय जेवण वाया बांबू पाया कसा आहे? हा हा डांगरामती बांबू पाहिला कसा आहे म्हणजे नीट काय? बोल जरा नीट. आवाज खाली हा. आवाज गिळायला भेटत ना? हा नाद नाही करायचं माशी. हा मरायला लागलं डांगर पार तरी चालूच आहे थोबाड. नीट बोल तोंड सांभाळून. ते म्हणते ना खोड जात नाही किती हे झालं तर सरट जळत पण सरटचा पीळ जळत नाही. हा ना? हा हम्म. मसनात जाईन तरी मानावं आडनच. शेणखोर करून घे पहिला. हा शेणकूर करून घे. मी नाही करेल रे कमी. उचलायचं असेल तर उचला नाही स्वतःच्या लेकाला सांगा. कुठे गेलाय तो?
मला काय माहिती कुठं उलटू राहिलं ते. तुझ्या आईचा तो तर नालायक निघाला ना, त्याला तर काय घरात कामधंदा कळा ना. तुम्हाला समजलं नाही काढायचे, चांगलं काढायचं होता ना हा तेव्हा. ना, हा मला काय माहिती असं निघाल म्हणून. काय असं निघल हा? दिलं दुसऱ्याच्या गळ्यात लोड ना मारून. लय चर नको बोलू जरा. चर बोलू नको म्हणून इकडे काम करू करू जीव चाललाय मापार. त्या पोऱ्याच्या डोक्यावर घेतली ना तू. कोणी डोक्यावर घेतलं मला? मा पोरे ना. तुमच्या पोराला मी डोक्यावर घेतलंय. हा ना, मग हा. तूच करून देत नाही त्याला मी काय डोकं करून देत नाही. कामधंदा. काम ना म्हणजे मी म्हणते माझं बसून राहाय 24 तास. जाता इकडे पत्ते खेळ, तिकडे आमक कर, तिकडे हे कर. तेव्हा लाज नाही वाटत का आपल्या लेकाला नाही बोलावून आता त्याला? ते तुम्हाला आहे ना दाखवतोच मी आता. कोणाला दाखवतो? दाखवायचं आपल्या स्वतःच्या लेकाला दाखवा, मला नाही दाखवू. समजा हे कौतिक कवळं. तोली जिरितो त्याची जिरितो. हा उभा राहता येतं का? मला उभा नाही राहता येऊ दे, पण तरी तुमची दोघांची जिरितो. कायला बळच ताणावं घासा बळच. जिरितो. हा जिरू तुम्हाला दाखवतो जातो मी. हा खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा. तुम्ही परत म्हणले पाहिजे का आल्या डांगऱ्याने लय जिरावली आपली. घरात तेल आहे का तेल भाजीला? हम्म, चालले तो आबाड चर सांगायचं ना आपल्या नवऱ्याला सांगायचं. हा नवऱ्याला सांगायचं स्वतः चरचर नाही करू मग आम्ही तो आमच्या आहे ना बाय बार बार घालव का. आम्ही आमच्या नवरा बायको पाहून घेऊ मग. जास्त चरचर नाही करावा. 2 घास खायला भेटत ना मीठ मिरची जे तेवढं खावण गपचित राहावा. अरे मा काळामध्ये हा काय सांगा तुम्हाला. तुमच्या काळामध्ये मग कुठे गेला तुमचा काळ? आता माझे हात पाय टेकले म्हणून काय. अरे काळ तोंड्या नको बोलू आता ए. जास्त तू. काय म्हणते. दादा ए, तुमच्या बापाला दापून ठेवा मावर काठी उगर अरे राहिले. काय काय बोलत होती मला. काय झालं काय? आता तू सांग वाजले किती आता. अहो पण तुम्ही काला त्याच्या शब्दाव पाय द्या, मग शब्दाव पाय दिल्या होती धावलच. अरे दावल, अरे तुम्हाला लाजाने वाटती. 2 टाईप खाल असेल तुम्ही. लक्ष्मीच्या चारा खायचा त्याला शेणकूर करेल नाही अजून त्याच्या खाल्ला. या म्हाताऱ्याला सांगा ना टाकलं ना का चारा किती वेळेस खाऊ घाला होते आईला आता. तुला काय सांगेले म्हाताऱ्याच्या तोंडी तोंड लागू नको बघा. हा आता मागाशी तुम्ही मला सांगून काय गेलं ते मका वाळत घाल म्हणे. मी मका वाळत घालत होते म्हाताऱ्याचं उठला लगेच इकडं लगेच गावकू राहिलाय. त्यांचं बरोबर आहे, ते जुन्या चालीवर जाते ना ग. याच शेण लगेच तो तसंच तुला शेण कुर करून. ते मला माहिती, तुमच्या मुलाला सांगा लय काय शेणकूर करायला. आपण स्वतः करावा नाही तर आपल्या बापाला सांगावं करायचं. माझ्या एकटीचा जीव घ्यायचा नाही. मी करून करून थकले आता. यायचं थोबड ताने शिका लई गागत होय. तुला म्हणत होतो नालाय काय करू नको ती पोर, पण तू मला लय भारी दादा. अहो मी दादा म्हणून टिकले इडं. नाही तर दुसरी ना राहिली नसते तुमच्या दोघाय पायी. काय झालं दादा, मी तिच्या रूपाला बाळलो. नाही तर हे कोंगाड आहे ना, हे घरात घालायच्या लायकीचं नव्हतं. हा का? कोणची अप्सरा भेटणार होती तुम्हाला लगी? दादा काय बारी पुरी दाखवलं तुम्ही. मग करायच्या होत्या ना तवा का रोग आला होता करायला? अरे तवा केल्या असत्या पण तुला कोणी दजत नव्हतं ना, म्हणून तुझ्या मला बापानं कोणी विचारित नव्हतं म्हणून तुम्ही केलं काय? तुझ्या बापानं आमच्या घराची माती थोडी केलती का? बापाने तिच्याही सारखी यायची. हा मला मारायची. नवरदेव आणला होता मा बापाने अमेरिकेचा. हा. तुझ्या यायची बाक. काय लय मला बरं काही करा बाई पोर तुमच्या पोराला देते. तुम्हाला डोकं नव्हतं का तवा? काही पोरगी एवढी शिकेल सवरेले ना आपण काय आपण आपल्याकडे काय आहे म्हणून इकडे डोंबलं. सारखं येऊन पाया पडायची बावाल्या तुझ्या. माझ्या आईचं लय आडलंय खेटर. अरे खरंच पाया पडले आमच्या हा. दादांच्या. तिचं खेटर आडलं खेटर. हा खेटर आडलं म्हणून ती आता खेटर मागत इंड हा हाला बोलायला ती. तुम्ही ना दोघं बापलेक ना एकाच चालीचे वा तुमच्या तोंडाला तोंड देऊन ना मी पागल बाई. पिण्या आता तुम्ही नवरा बायको कसे वागा मला काही घेणं नाही. मी मा पद्धतीने कसं ही म्हातारी एकदाच वागायचं मसनात जाऊ दे बाई हा. नाही तर उंदराच्याच गोळ्या खाऊ घाली. मारायची वाट पाहती तू अजून समजून सांग, नाही तर एका अरे. बांबूत नेट करेल आता तेव्हा मी. पाहिलं का बांबू उचललाय त्यांनी? तुला एक माहितीये का काय? काजेल थोडं आहे ना, थोडी चिडचिडपणा बंद कर. अरे अख्खं दादाच अजून आपलं काहीच नाही बाई. घ्यावा नावावर करून मग कवर राहून द्यावा त्याच्या नावावर. अरे आहे त्यांचा जीव तवत तर राहू दे, खाऊ दे, त्यांची सेवा कर. पाय दाब म्हणले तर पाय दाबावा, डोकं दाबावा त्यांना. मला नडलं त्याचे तंगड दाबायचे साऱ्या अरे सकाळी दुनिया. उठलं हाताने आंघोळीला पाणी घेतलं म्या आणि चहा 2 तासाने दिला. मग उपकार केला का हाताने आंघोळ तुम्हाला काय लहान लेकरं आणि पायावर घालायची काय? मग हिला काल आणले पूजा करायला आणले काय? पायावर मी घालते आंघोळ अरे चोळून पके गोळून. पालत अरे पाहायची. तू आता बंद कर ना, पण तू मा बापा पुढं मला एवढी बोलती त्यांना मा पुढं. मा पुढे म्हणजे तुमच्या बापास साबड दिसता ना तुम्हाला काय बोलत येते? काय आई आंघोळीला पाणी मी का घेतलं तो म्हणे. टाकू एखादा. अहो दादा थांबा, ते काय झालं मायात कवर टाकी त्या टाकून मी बारीक झालो दादा. हे काजत काय? तुम्ही ना भांडणं नको करू.
मला सांगित भांडण करायची काय नडेल नाही. मी मामा आहे ना तिकडे मका वाळवीत होते, मला काही घेणं नाही तुमच्या संग. तिकडे जखमारी करा दोघं बी, आणि दुपारी जेवायला बाय शानभर पाहिजे तू हा. तुला कसं सांगू, मला सण नाही होणार. शानभर पाहिलं ना मात्र कसं आहे. अरे चिडकच आहे ते शानभर पाहिलं. पाहिलं. हा बरं राहिले जा निघा. वय टोकरी आण. द्यावा चायची पांढरी पाल धरून शिका लई बुकत. अरे मी खायला राहणार घर केला गेलतो म्हणून मी आता आलो. हा. पाहिलं म्हटलं अरे काय बा हा? पण मग आता ते तुम्ही थोडं सण करायचंय आता तू कुठे कसं. घालता तू मी ना गावात गेलो होतो, का आला? ते गाईंचं खाद्य संपलं होतं घेऊन आलो. आणलं का? गोन हा हात भरतो. खाद्य आणलं का तो? हा आणला आणला. हा हा. एक गोन आणली. ये गाय जाणायला होईल पाय आता संध्याकाळपर्यंत गाय जाणार. हा तिच्यावर लक्ष राहू दे. हाय हाय बर चांगलं बर. मला जमत नाही एकट्या, तुम्हाला माहिती आहे ना चांगलं. या बा दादा या असे करू काम. राहिलं ना जसं येऊ राहिलं तसं, नाही तर जरा तुम्ही करा. हात अरे टोकरी आण ना पेदाडे. पावडं घेऊन आली. टाकला ना मोडून डांगरे तू त्या दिवशी. पाहिलं दाट काय लावून राहिला आता तुम्हाला. हायले. काय झालं पाटी ती त्याच्यात मी आंघोळीला बसलो होतो. हा पाहिलं का काय लाच गेली म्हातारीची आता. पाठीत बसलो होता आंघोळीला. जाऊ दे खाली. शेण काय म्हणा थोडसक मग आता लहान लेकरांनी बसलं. बाय शेण खाऊ घालते का मला का तो टाकू बांबू एखादा? अरे पण मग थोडं गाठी बंद कर ना तू तोंडाची. किती करू आता किती गिळू. हायले. अरे. दादा तुम्हाला पटत नाही हो. ते टपात बसले खाली काही. लाज वाटली काय टपात बसली. काली टोचायचं लई. अरे काय टोचत तिथं मग वाट्यावर आंघोळ करायची खाली काय फरशीवर. काटे लावले होते का अशी केवढे मोठे. दादा तुम्ही ना हे असे बोलणे खाऊ नका मा अपमान होतो असं झालं. तू ना ठेशीत नाही रे तिला अहो, ठेशीत नाही. तुमच्या बापाला क्षण काय एवढी सुद्धा अक्कल नाही अरे माहिती का? पण तू अंड गप कर ना काजल तू. मग घसा बसलाय पार त्या म्हाताऱ्याला बोलू बोलू. तुम्ही नवरा बायको तिकडे काही करा मी चाललो बाबा. जरा येशन बरं आता इलं. जाऊ दे आता त्यांचा जीव चालला. मग जाते काय धरल जात त्याला. नाही जात्या पण त्याचा काय एवढा तिरस्कार केला म्हाताऱ्याचा तो. अहो, ते म्हातारा हाय का ध्यानावर बाई. किती साईन केलं ना ते म्हाताऱ्याच्या वर तंगडे कधी अगं पण तो बापा सारखा आहे ना तो. त्याचं कधी म्हणणं आहे का तुम्ही दुसरं बायको करावं आणि एकदाची करून मड्यावर घाला त्याच्या. हा एकीनाच मला पार पलटी बोई थोडी केली आणि दुसरी आणतो माय बोखंडी नाचाया. ती बोखंडी नाच नाही का तो डोक्यावर नाच मला काय घ्या नाही. नाही नाही तो चांगली माय मला हाऊस काय पुरवली. करायचं नाही. हे तुम्हाला घ्यायचंय का करू राहिले का तुम्ही शेण उचलून राहिले का मी उचलू. तू उचल ना. आणि निघा मग इडू माझ्या समक्ष निघा आता. आईला लय बोलत तुझी. ह्या बा डोक्यात जाऊ नका बरं का तुम्ही. ए चिटभर मास नाही राहिला अंगावर आणि तुमच्या बोलत. ताणामुळेच नाही राहिलं मग तुम्हाला तुमच्या दोघं आपल्याकडे नुसतं खाऊ का ठोका राहिले मला. जा निघा बरं. कर काम कर. यायला आपण म्हणतो चांगलंय बघ चांगलंय बघ पण तू आयला तू त्याची किती लाड करावा तसंच ती डोक्यावर आगत काय होती. चांगलं तुमच्या बापाने ठेवलं का मला अर्ध तरी ठेवलं. यायला काय सांगू सांगू एवढं सण करीत नाही. एवढं किती का सैन केलं तरी तुम्हाला आहे ना उत्माताच आहे. काजल लय बोलू नाही तोंडाच्या वाड्याना. काम कर निघा ते का आता तुम्ही. आता पावडा माव. निघा. अरे नवरा आहे तो नवरा. बरं केलं मी भाऊरा. जा तिकडे जा ना बाई जा ना. जाय कर मर. डोक्याला ताण रिकामा. म्हाताडा तसंच आणि ये तसंच. आज काहीतरी आपल्याला चांगलं भेटतंय. गॉगल कुणाचा पडलाय हा? अरे आईला चांगला गॉगल आहे हा तर. याला स्वच्छ धुवून मस्त वापरता येईल आपल्याला. भारी गॉगल भेटला हा. हा कोणी टाकलं इथं हे सगळं? बाई लिंबू बी टाकतात बाई. शी. अरे चार्जर. आज आपलं नशीबले चांगले बाबा. चार्जर भेटला. कुठल्या कंपनीचा आहे मला एक वाचता येत नाही. काय कुठला आहे काय माहिती पण नवीन आहे. चष्मा पण लय भारी आहे. मस्तपैकी धुतो आणि मग मस्तपैकी घालतो. हा
बिट्या बिट्या काय 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 काय. आज आपली चांगली मस्त कमाई होणार आज चांगली. आज चांगली कमाई होणार. चष्मा गॉगल भेटलाय मला आज मस्त. हा बाटली कसली प्लास्टिकची वाटते ही. वा 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 वा. मुंगी आल्या गेल्या सर्व. कोण आहे का? ए बाई ए काय करते का? काय करू राहील तिला? इकडे ये. हा कोण? काय करू राहिली तू? आले आले. कोण आहे तू? मी ते काय ना ते काही सामान पडलं होतं ना ते घ्यायला आली होती. म्हणजे सा- तिथं हा ते प्लास्टिक बिस्टिक असं गरज नसते ना ते घ्यायला आली म्हणजे होती. भंगार गोळा करते का तू? हा भंगार गोळा कर. म्हणजे भंगारवाली आहे का? भंगारवाली आहे. हा, कुठून आली तू? इकडं वरच्या आळीतून तिकडे गावातून. हा का? वैजापूरवर आली? हा 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 हा. तिकडून आली. काय काय घेतलं पाहू? नाही काय नाही काय वत नाही. खाली वत. काहीच नाही खाली ते- वत काय वत ते खाली तू? बाटल्यात फक्त. एवढा वस्तू पडेल राहते आमच्याला. नाही ते बाय वत खाली. वत अहो पण वत काहीच म्हटलं ना नाही. खाली वत 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 खाली टपकन वत खाली. एवढा आमच्या मोला मागाच्या वस्तू राहते. एवढंच होय, वत एवढंच वत हक्का वत खाली. नाही याच्यात काहीच नाही. नाही वत्ते वत्ते अहो वत्ते वत्ते वत खाली. एवढंच होतं बघा ते बाकी काहीच नाही माझ्याकडे. अगं हा मी काय म्हणतो, तू आता एवढ्या वस्तू माझ्या गोळा केल्या इथं. हा हा? हा किती मोला मागायचं भंगार पाय बरं. पण हा? हे काहीच नाही याच्यामध्ये. बरं आता हे किती रुपयाचं होईल तुला हे? हे आता नाही नाही, सगळ्याचे किती पैसे येतील? आता सगळ्याचे वजनाने पैसे देतात ना. हा पण किती रुपयाचं होईल हे? हे आता 200-300 रुपयाचं हा का? होतं. म्हणजे दिवसभरात किती कमी देते तू? दिवसभरामध्ये 150-200-500 कधी 800 असे भेटता का? भेटतात मला. मग मी एक विचारू का तुला? तुला एक विचारू का? हा बोला की. राग नाही येणार? नाही तुला नवरा आहे का? नवरा नाही मला. पोरं सोरं काही नाही ना? नाही 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 काहीच नाही ना? नाही. मग तू याच व्यवसाय करते का? होय हाच या- भांगार गोळा करायचा? हा, हाच करते. त्याच्यावर पोट पाणी भरते बा तू? हा मग एक करू मग एक विचारू का तुला परत? बोला की. हे बघ, तू माझ्याशी लग्न कर. काय? हा लग्न. अहो तुमचं काय टाळकं फिरलंय का मग तुमच्याशी लग्न करा अगं बोलताय. मी काय म्हणतो, तुला राग आला असेल मान्य आहे, पण मी काय म्हणतो ऐक, असं दिवसभर भटकायचं उन्हात अनात, बरोबर बरोबर ना? ऐक ना, 200-400 रुपयासाठी तर मी तुझ्या नाव 2 एकर जमीन करतो. अहो पण माझं गाव माझं आई बाप माझं कोण हाय कोण नाही ते तुम्हाला काय बी माहिती नाही आणि तुम्ही लगेच होय माझ्याशी लग्न तू करणार. टेन्शन नको घेऊ, तुझ्या आईबापाचा आपण कॉन्टॅक्ट करू, काही प्रॉब्लेम नाही. आपण एकदा लग्न करू. ऐक, तुला 2 एकर जमीन नाव करतो, बंगला नाव करतो. माझं तर ठीक आहे पण तुमच्याबद्दल तर मला काय बी माहिती नाही. मग माझ्याबद्दल का? होय माझ्याबद्दल तर तुम्हाला सांगतो, हे बघा मला आहे ना सून मुलं आहे, पण सुना मुलाचं माझं काही जमत नाही, म्हणून मला बायको करायची. म्हणून मी तुझं नाव 2 एकर जमीन करू राहिलो, तुझं नाव माझं एक बंगला नाव करू राहिलो, तुझं नाव. मी विचार करून सांगू का? नाही, काहीच नको विचार करू, तू डायरेक्ट हाव म्हण मला. अहो पण थोडा विचार केला असता तर कर विचार करून मला पटलं सांग. असतं की. हा, कर विचार कर. हा ह्याला मी लगेच कशी काय आवडले आणि असं माझ्यामध्ये काय की ह्याला मी आवडली ते ह्याला लगेच मला सांगतो लग्न कर. काय माणूस आहे. पण एक गोष्ट चांगला आहे, 2 एकर जमीन माझ्या नावावर होणार. मी मस्त राणीसारखं राज्य करणार. पण छान आहे. ह्याची हाईट थोडी कमी आहे, मुखडा ठीक आहे, बरा दिसतोय. हा बोलून टाकू का? ऐकता वय तर विचार केलाय मी. तर ठीक आहे, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हो ना? माझी एक अट आहे बघा. हा बोल बोल. ते 2 एकरची जी जमीन ती तेवढी माझ्या नावावर करा. करतो ना आणि बंगला पण करतो ना. अहो बंगला पण हो.
चालतंय चालतंय. कारण नाही माझं सून मुलं आहे ना मला लय त्रास देऊ राहिले म्हणून मला म्हातारपणात बायको करायची मला. चालते मग चालते मग ते सगळं माझ्या नावावर करा. हो. मग आपण आता लगेच लग्न करून घरी जाऊ. लगेच. हो लगेच. आणि माझं भंगार. हे भांगाराचा परत सपाटा हो त्याचा. नाही याचे 200-300 रुपये मला आले असते ना. नाही जाऊ दे मरू दे. मी तुला पैसे देतो घाबरू नको. माक गौतमानी पैसा आहे माक. आणि गॉगल पण नवीन. हा राहू दे माझ्याकडे. तो दे मला लावायला वाटलंस तर. माझं आहे पण. हा मी तुला नवीन घेईल ना दुसरा. चालते तुम्ही आता हे घ्या. हे सगळं गोळा करू का मी? हे गोळा करून इकडे टाकून दे आपल्याला नको ते. नको. आता भांगारा धंदा नाही करायचा आता. तू माझी बायको होणार आहे ना. हा मग काय घेऊन बसले भांगारचं. थोडस नको नको. आपण लग्न केलं असतं ना. नाही 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 ते गोणीत भर नाही बाई ठू वतून देते. असं बोलताय. हो वतून देते. टाक भरून. लग्न तुला राजाच्या राणीवाणी ठेवी मी घाबरू नको. माझं लग्न होणार. एक बंगला मला मिळणार. 2 एकर जमीन पण मिळणार. मस्त आहे. माझं तर नशीब फळफळलं बाबा. हा खराब आहे पण याचे 200-300 रुपये एवढं विकून जर ह्याने माझ्याशी लग्न केलं असतं ना तर जरा मला आनंद झाला असता. हा चला. अच्छा हे घेऊ ना विकायला आपण. हे हा ते घे. हा ठीक आहे. चला चला चला. तर 2 आईला म्हातारं कुठे गेलंय काय न बा. सगळ्या नातेवाईकांना फोन केले कुणी कच जायल नाही. आता कुठं गेला असल साऱ्या सकाळचं. अरे पुरीला काही काम नाही त्या म्हाताऱ्याशी काही भांडत बसती. अरे अख्खं अजून त्याच्याच नावावर आहे ना. माझ्या नाव असतं ना मग किती भांडली असती तर मला काही फरक नव्हता बा. या काजलला हेच कळत नाही. काजल काय वा तू काय करीत होती? काय नाही बाई ती मका बिका वाळवली शेण भरला अख्खं गाईला चारा टाकलाय. हा मी म्हणते काय ते मी ना का इकडं काम आवरीत बसले आणि त्या म्हाताऱ्याला मी काय म्हणलं होतं तेवढी बैलगाडी ओढून येईन म्हणलं त्या साईडला लावू म्हणलं. ते म्हातारच गायब झालं. कुठे गेलं काय नु? अहो म्हातारं गायब झालं म्हणजे तू सकाळी भांडली म्हाताऱ्याशी मी होतो ना. मी भांडले तर मग आता खाली बस ना. खाली बस ना. मग बस. आव तू ये ना एक तर तुला आहे ना भांडायचा लय जोर आहे. हा या बाई तुला एक माहितीये का ते म्हातारा आता साऱ्या सकाळचं कोणी काय गेलंय का कुठं सगळ्या पाहुण्यांना फोन केला रावळ्यांना केला कोणी म्हणतच नाही माझ्या आली म्हणून. बाई म्हाताऱ्याने येरी विरी तर जीव नाही दिला ना. होय तो तोंडाला काही हाड आहे का ग? काय म्हणे इरीत जीव दिला म्हणजे मा म्हातारा मरायची वाट पाहते काय? आवा मी मारायची वाट नाही पाहू राहिले पण हे म्हाताऱ्याना संकेल डोक्याच आहे. जीव बिव दिला म्हणजे बाई काय करायचं आता? नाही नाही त्यानं जीव दिल्या तो लई चांगलं तुला नुसतं असं होईल का? हा बरं झाली खेळ गेली. आव काही झालं तर माझा सासरा आहे तो. मला असं कस काय वाटन किती बोलले तरी माझा सासरा आहे. हा येडून वर गाड्या पोन वर माहितीये ना तो सासरा. म्हणजे तुम्हाला बी मार भरोसा नाही राहिला काय? अरे माव म्हणजे तुझ्या मुलं तर एवढे रणकाळ घडू राहिले ना. काय रान काय मी काय केलं मला सांगा बरं एकदाच तुम्ही. अगं काय माली म्हणजे त्याच्याशी भांडती त्याच्याशी भांडती आमक कर गिळायला लागत असं होत. मी आपले माणसं आहे म्हणून भांडते. दुसऱ्या माणसं सांग कायला भांडण बरं? अरे पण मग अजून त्याच खाऊ दे ना. उलटे तो लाड करायचे माहितीये का? काय लाड करायचे आता का डोक्यावर घेऊन नाचू? तुला एक माहितीये का ज्या टायमाला म्हातारा जेवून जर उठलं ना वरून म्हाताऱ्याला म्हणाय पाहिजे काय मामा तुम्हाला बिस्किटचा पुडा देऊ का? म्हणजे तू देत नाही म्हातारा खात नाही असं. हा का? मग आई देवा मला असं येत नाही ना खेळ खेळता नाही येत ना मला. अरे लई सोपा खेळ मला कसं आहे साधं बोल नाही काय म्हणजे असलं ते रोकटोक तोंडावर बोलत राहते तुम्हाला माहितीये. आपण मग आता या बाय आता कुठे गेलं कुठं नाही तू म्हणती खुशाली येरीन मध्ये पडलं का जीव दिला म्हणजे तो लई मन समाधान होईल. मला मन समाधान होईल म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय हो नेमकं? अरे म्हणायचं काय? मरू द्या मेलं तर मेलं तुमचं मात्र मरण मला काही घे नाही. मी चांगलं बोलायला लागले तिकडून नाही कडूच लागत आणि वांगलं बोललं तिकडून नाही कडूच लागत. नाही तू त्याच्या मुळावरच उठली बाई. मी मुळावर उठले तुम्ही काय सुळावर उठेल ते दिसा ना तुमच्या म्हाताऱ्याला. अरे मी कवा मा म्हाताऱ्यावरून काही दळलंच नाही. काही दळल्याने आवा तुम्ही कुचके मनातल्या मनात ठेवी ते झाकून आमच्यासारखे बडबडे नाही तुम्ही आमच्यासारखा बोळा स्वभाव नाहीये.
मी अगं काय करते सकाळी बोलले संध्याकाळी विसरून जाते तसं नाही तुम्ही ना गुपित घाला करणार माणूस आहे तुला तुम्ही. काय वाटलं तुला असं वाटतं का मावाला झाकून ठेवतीन तू काय मी वाकून पाहतो का हा तुम्ही तेच करते. अरे काय तेच करती तुला आहे ना मला माहितीये तू कधीतरी जशी मा कपाळाला बाशिंग वतन ते सुटलं ना तशी तू काहीच बांधत म्हणणार नाही. काय म्हणते तुम्हाला मी एक शब्दही बोलणार नाही. फक्त तुम्ही त्या म्हाताऱ्याच्या नावावरच वावर तुमच्या नावावर करा. मला काहीच नको. तेवढं वावर तुमच्या नावावर झालं ना मग तोंड डायरेक्ट शिवून घेईन मी. काहीच बोलायची नाही. हाय म्हणजे मग तू ती वाट पाहती काय मग मी मा एकटीच भलं पाहू राहिले का उद्या जर आपल्याला लेकरू बाळ झालं हा हा तर मग तुमच्या नावावर नको का. हा लागलच लागल मग हे मात्र जर पुचकलं बिचकलं तर त्याच्याकडून कधी त्याच्या साह्यानं अंगठ्या घ्याशानं कधी काय येते ना तुमच्या बहिणी बसतील ना बोकांडी. हा ते होईल हा ना. मग त्या काय म्हणतील आमचा हिस्सा त्याच्याऐवजी तुमच्या नावावर आताच करून घेतला ना तर डोक्याला ताण राहणार नाही. मी म्हणते बर बर मी लाईचो जुगाड ते लई घोळवून म्हणायला लागल मग तो दादा वखत मत सून मुलं आहे ना. ते काय बोलणार नाही बा नाही आपल्याला. नाही नाही सगळं माझं नाव आहे. होय ना माझ्या नावावरती करणार ना सगळं. सगळं करेल मी. हे आव मी आणि काय तो म्हणते बंगला- तुम्ही म्हणशाल ना हा मी म्हणतो ना काय दादा मानाव करून द्या हा गोडी गोडीत म्हणायला लागत म्हातारा काय करीत माहितीये का ते सारखं त्या पोरीची साईड घेत. हा हा कधी पोरीच्या नावावर करून दे नाही ते इकून खाईन बर का म्हातारा. हा नाही ते करतो हे बाई काय व दादा हे काय असं दादा अहो हे काय करून आले लग्न लग्न म्हातारीची काय लाच गेली काय बाई. या आता म्हातारपणात लग्न करून राहिलाय. नीट बोल. नीट बोल म्हणजे दादा थांबा ना नीट बोल. ए तू कोणी सटवी ए मी बायको सटवी नाही केली. नीट बोल. सासू तुला सासू. मला सासू मला सासऱ्याने जेवढं भांडवलं होतं सासू काय आणली उर्रावर बसायला आणली काय माय ए दादा अरे म्हातारपणी काय तो हे खेळ चालवलाय ऐ तुमची तुला तर जिरवाय- लाज वाटली का तुमची बाई जिरवायची बाला तुमची. आमची काय जिरवी द्या हा? काय जिरवी द्या आमची तुला तर लाज वाटली का म्हातारा सांगा लग्न करायला तू दिसायला ए, एवढी चांगली वाचा बा, सांगतो मी, सांगतो. मी सासू आहे तुझी तू माझ्याशी असं नाही बोलू ऐ, शकत. माझी सासू व्हायला लय काळ लागते मला नाही पाहिजे सासू काय बिसू. तोंड काही तू झोडलं गप्प का बस का, कोणी? तू गप्प बस. मी आहे ना का, तू गप्प बस. हा आहे ना मी आहे दादा माहिती हो मला. दादा म्हणजे तुमच्या सुनाना इतक्या दिवस तुमची एवढी सेवा केली केली केली. आणि तुम्ही हे भूत घरात घालून घेतलं का आता? बुद्ध दिसतं का तुला? मग काय बुद्ध दिसतं का तुला? काय दादा अहो तुम्ही नाक तरी ठुलं का मला माझ्या भाऊबंधांमध्ये जायला आता पा गाला तुमच्या बापाच्या तोंडात शान आता हा तुझी बायको लय काय? बोलत होते ना मा बापाकडून बोला जाय मा बापाकडून बोला जाय पा तुमचा बाप किती गुणाचा आहे डंगर झालं लग्न करून आले अहो डंगर झालं लग्न केलं म्हणजे जाऊ दे करू दे त्यांनी लग्न पर पिकलंय ना ते तरी ते आहे का त्याच्या आऊजी राहिले का तरी दादा हो दादा हा? हे पटलं नाही तुम्हाला या बाय पिनू, तो बायकोचं मला काही जमत नव्हतं बरोबर. हा. सारखी भांडायची. हा. ऐकून तर घे त्याच्यामुळे मला काही सण झालं नाही. हा. म्हटलं आता आपल्या जे थोडे दिवस राहिले हा. थोड्या दिवसाकरता मी बायको करणार. आणली का इशा वाट्याला मग दुसरी करून आमच्या मध्ये मग तिचं नाव 2 एकर जमीन केली. किती 2 बाई एकर. अरे दादा तो अंजवाला माणूस नाही राहिलं अहो 2 एकर जमीन नावावर केली आपल्याला किती एकर आहे 3 एकर होती फक्त आईला 2 एकर बांगला पण नाव करून दिला. हा निघा आता आपण घराच्या बाहेर आता काय म्हणजे आम्ही कुठं राहावं मग आम्ही रस्त्यावर राहावं का काय तुम्ही स्टँड वर आता. हा कपुला खाली राहू ए, हा, सटवे निघ ए, ज्या वाटेने आली नीट त्या बोल. हा नीट बोल. हा. ए, मी थांब. सासू आहे तुझी. ऐक जरा अहो ते म्हातारं आपल्याला स्टँड वर पाठवू लागलं ना 2 मिनिटं तर ऐकून घे ना बाई मा मग तोंडात आणायला काय आता कोण राहिलं नाही बाई तू माई मी हाणतो तो आलं पाय दादा रड नको मी काय म्हणतो उठ उभी राह ऐक रडू नको इड का तुला ए पप्पी घे यांच्या समोर दादा अहो पटत आहे का काय तुमची पाहिलं सून का आहे पप्पी मागून राहिलाय तो अहो सून आहे जरा ही दादा बिनलाजी आली त्या संग लग्न करून मी सासू आहे तुझी तू माझ्याशी असं ए, नाही माझी बोलू शकत. सासू गेली उडत 3 टाइम ए, अहो सांगा की हिला. बाय फोडील बघ मी आता गेला. हो दादा थांबा या बाय. हा. काय या बाई मा नवऱ्याला हात लावून पाय मग मला सांगा ते डांगऱ्या मार मारा मारा हिला मारा अरे मांग हिला मारा हिला मारा. ए, थांब ना जरा अहो तुमचा बाप हांग राहिला तुम्हाला तुमच्या डोळ्यात काही गेलं का अहो माझ्या डोळ्यात पाणी त्या दादा बद्दल म्हणून दादा हे तुम्हाला पटलं नाही आता तुम्ही एक काम करा ए, आव
तुम्हाला दुःख झालं का सुख झालं दातड काढून राहिले तुम्ही ए कवा दातात काढलं मला असं झालं का म्हातारपणी येणं बायको गाठवली तुम्हाला जायचं काय एखादी गाठवायला मग आईला नाही ग म्हणजे मला असं झालं बा का हे म्हातारा किती चावणार असं अरे पहिलं डंगऱ्या तूच असं केलं तर मा नवरा तो पाहून करीन नाही एखादी आणीन ना मला सवत जाईल त्याला देव वाटले तर कुणी देत असेल त्याला जायला करेन होय मी केली मा पद्धतीने मी पण मी स्वप्नात पाहिलं नव्हतं दादा असं करील माहितीये का तुला? अरे पण आपलं घरदार गेलं ना बाबा आता तिच्या नावावर दिलं ना करून वावदा भेटली बा पिडूला नाही तर बा जीव लय होता बा पिडू बा पिडूचं नुकसान झालं हा हा का? म्हणजे हिना तुला काय आनंद भाऊ राहिला बाई खेळ पाण्यात डाळ वाढे अगं तू का पळती गालला काढून हातीच्या अद्या, पाय दादा दादा काय बोलत ते म्हणजे पाय. तिला माझी जिटे धरून लागला हा, तो थांबा. म्हणतो हिचे जिटे धरून आण म्हणतोय माझा आई तू लई कल्ला करते ग तू काय कर माहितीये का आता दादाला आणि तिला जीव लाव कोणाला दादाला आणि तिला जीव हा लावू या दोघांना बी. म्हणजे आपण भिकारी म्हणून राहायचं त्याच्या घरात भिकारी म्हणून नाही थोडं पुढं पुढं कर मग दादा मला काय घेणं नाही मला दुसरा नवरा करायचा मला दुसरा नवरा करायचा आरती आणा वावळाला आम्हाला कोणाला? पाण्याचा कुटका आणा बाकऱ्याचा कुटका आणि तांब्या आणा मला काही नडलं नाही मला काय तुमच्या जवळ राहायचं नाही ठीक मी आहे. एवढे दिवस एवढी प्रॉपर्टी पाहून राहत होते मी चालले दुसरा नवरा करून घेईल मला नाही राहायचं आहे ती पण परत देऊन टाकेल हा? मला राहायचं नाही संपला आपला विषय इड संपला फारकत पाहिजे मला मी दुसरा नवरा करीन हे भिकारी जवळ राहतो अरे काय भिकारी आज पोत होतो किती नवरी केले ग मग किती काय केले? बोलायला ती मला बी किती केले हा? किती आणि केले म्हणते लगेच फारकत पाहिजे न मला दुसरा नवरा तुमच्या करा बापाला पटलं का ना अशा घरात राहू काय मी काय म्हणतो तू सहनशीलतापणा आहे न तो काय सहनशीलतापणा नाहीये मामादी Hey, सहनशीलता listen my West can go. जाय वाय दल. म्हणजे जाऊ का? शिका. जाऊ का जाय मग काय की डोक्याला ताण देती दादानं दिला या पत्तान म्हणजे या डांगरेनी यांनी काय केलं आपल्या दोघांमध्ये भांडणं लावले वा माय अरे याना माणसात ठुलं नाही ना ए. त्या आईला चांगलं चल आपण घरात चल दादा थांबा म्हणजे तुम्हाला आमच्याशी काहीच घेणं देणं नाही का आम्ही रस्त्यावर आलो तर आमच्याशी घेणं नाही का तुम्हाला जाऊ दे मी काय म्हणतो दादा वयामान्यानं चांगली बहुरी करून आणली भांगार यायची होती भांगार हा? भांगार यायची होती ही म्हणजे भंगारवाले आणले काय भांगार असते असते या आणली. बाबो आता भंगारवाले पूर्ण ना बाई यायला काय कर नाही भांगार यायची होती हा का पण तुम्ही तेवढं या ना एखाद्या कचरा तिच्या कुंडीत गावात 10 एकर केला हम्म. लगेच परत तयार झाली लग्नाला हा? बांगला केला मस्त पैकी आता जो पैसे सोय झाली बावाली हा का हा आता दादा तुम्ही जा एखादी कचरा कुंडीत आपण आणा. मला जो पैसे चला. थांबा ना हो. आता कवर पाहतो वाट मी काय म्हणतो इकडे ये ना काजल काय? तुला समजून सांगतो हा थोडं दोघांचं पुढं पुढं कर हा आणि पुन्ही दादांना सांगतो माझ्या नाव करून द्या हा जमीन हिच्या नावावर केलं ती मानावर का हा असं करू ना असं करायचं का बरं आम्ही ताट आणते आरतीचं वावळायला मग हा, आण, आण. लवकर आडवा काय नाही एक बात आणू राहिले आणू राहिले लांबून आले पायी पायी हा. थकलेले आम्ही सासू आहे तुम्ही पाय पडू द्या हा सुकिरा सुकिरा हे जमिनी इष्टिकीसाठी पडायचं हा आणते मी ताट आण आण बरं दादा हा. अहो पण तुम्हाला पटलं नाही हो आता भाऊ बांधांना काय सांगाय काय म्हणा आता म्हातारा बावरलं मग आता काय करा हं? माय बायको रायवळ होती म्हणा माझ्या बायको मुळे झालं म्हणा नाही तर दादा करणार नव्हता बायको म्हणा भाऊ हा हा म्हणजे आता तो बायकोनच ते केलं सगळं सारखी भांडायची माशी चांगली फटाकडे आणली मम्मी चांगली तुला मम्मी हा चांगली बरी पोर बरं हे मोठं पोर आहे हा. चांगले एवढाच मी एवढी वाणी केली तर. पोराची नाही चूक ती सोनबाई आवदा साले बेकार भेटली हो लयच ती बोलते बर का माझ्या हो, पोराला लय आवडते लय. बोलती, पण मग आता काय करते मा बोल सट स्वभाव तिनं तो फायदा घेतला फायदा घेतला बाय त्याच्यावाला असं लय लय. मग तुम्ही पण दुसरं लग्न करून टाका नाही नाही ना म्हणजे ऐक ना त्या मा बापाला तुम्ही फितावलं तर फितावलं आणि मला दुसरं करायला नाही, नको, नको. म्हणजे तुम्ही घर फोड्या का बाई अहो अहो, तसं नाही बोलायचं ती चांगली नाही म्हणून दुसरं लग्न ए, करा असं पिनो, सांगत होते आता आम्ही जातो घरात झोपतो आता उन्हात आणायचं लय लांब थकून आलोय आता आम्ही आम्ही झोपतो आता हा चल. आराम करूया आपण चला हा झोपा झोपा दिवसभर आज खूप थकलोत रजिस्ट्रेशन लग्नाचं हे ते याय, काय मा बापाला काय नवतरपण आलं मार मंडुळ्यान बिंडुळ्यान फुलाचे हारण ते आयला काय दादा घालून आला अरे वा 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 दादा पण जाऊ दे लोकांना तरी कळत म्हाताऱ्यानं पिण्याच्या म्हाताऱ्यानं लग्न केलं वा वा मला आनंद आहे
मी तर आल्या आल्या इड गाणं म्हणलो असतो. पहिली मंडोळी काशाची, पहिली मंडोळी काशाची, पहिली मंडोळी जायची, पहिली मंडोळी जायची. एवढी हाऊस पुरावा, एवढी हाऊस पुरावा, नवरदेवाच्या आईची, नवरदेवाच्या आईची. नवरा गल्लीला मिरवा चालला ना आता कवरचे कवची पात्या वाहन इकडं चालले तोल घेऊन.